सकाळी मला एक फोन आला, आमच्या प्रभागामध्ये एक नागरिक राहतात, तर त्यांना फ्रॅक्चर झालेलं म्हणून मी रुक्मिणीबाई दवाखान्यात गेलो. तिकडे गेल्यानंतर असं समजण्यात आलं की बँडेज हा स्टॉकच नाही, पण एक स्टॉक होता तो बघितला, तो आम्ही ओपन केला, बघितला तो एकदम निकृष्ट दर्जाचा होता. की तो बँडेज आहे तो आपण समजा नळा पाण्याखाली धरला तर त्याचं पूर्ण जे सिमेंट आहे ते निघून जातं आणि कॉटन एक टिश्यू पेपरसारखं आहे. स्थायी समितीने विचारलं होतं की आपल्याकडे मेडिकलचा स्टॉक आहे का, तर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती स्थायी समितीच्या सदस्यांना दिली आणि आज स्टॉक नसल्याचं निश्चित जे आम्ही चौकशी केल्यानंतर कळलं की तिथे स्टॉक नाही. प्रशासनातले जे अधिकारी आहेत ना, त्या अधिकाऱ्यांची जी वागणूक आहे गेल्या 5 वर्षामध्ये जी प्रशासकीय राजवट होती ना, त्यांना आताही तसंच वाटतं की प्रशासकीय राजवट आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बुधवारची स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली. यावेळी विविध विषयांना मंजुरी देताना अनेक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आहे. एका अधिकाऱ्यानं थेट कंत्राटदार आपल्याला वारंवार धमकी देत असल्याचा गौप्यस्फोट केलाय, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी देखील आरोग्य आणि इतर सुविधांवरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारचं साहित्य जे आहे ते पेशंटसाठी वापरलं जाते. मनसेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य गणेश लांडगे यांनी पालिका हॉस्पिटलमध्ये फ्रॅक्चर झालेल्या पेशंटसाठी कशा पद्धतीचं प्लास्टर वापरलं जातं हे निदर्शनास आणून दिलं. विविध नागरी समस्यांवर चर्चा करताना भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी देखील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची मागणी करण्यात आली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटिसा बजावल्या जातील असं उत्तर दिलं. आता आपल्याच अखत्यारीत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी खऱ्या अर्थानं काय कारवाई करतात का, की नेहमीप्रमाणे कागदी घोडेच नाचवले जातात, ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगितलं की नाले सफाईवरून धमकी देण्यात आली, तर त्या ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्यावरती 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिलेले आहे आणि त्यानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. आणि असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे काही गुंड प्रवृत्तीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल असं आयुक्तांना आम्ही आदेशित केलं. कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय आहे सर? काय नाही, कॉन्ट्रॅक्टरचं नाव माहीत नाही, त्यांनी नाव घेतलेलं नाही, पण काही नावांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ती नावं सगळी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लवकरच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. स्थायी समिती सभापतींनी स्वतःच आदेश दिले की त्या कॉन्ट्रॅक्टरवरती जर असं कोण धमकी देत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सभापतींनीच दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई होईल. रुक्मिणीबाई रुग्णालयाचे काही विषय स्थायी समिती समोर आले होते आणि हे विषय स्थगित ठेवण्यात आले होते, पण स्थायी समितीने विचारलं होतं की आपल्याकडे मेडिकलचा स्टॉक आहे का, तर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती स्थायी समितीच्या सदस्यांना दिली आणि आज स्टॉक नसल्याचं निश्चित जे आम्ही चौकशी केल्यानंतर कळलं की तिथे स्टॉक नाही. 50,000चे अधिकार तिथल्या मेडिकल ऑफिसरला असताना देखील त्यांनी कुठलाही स्टॉक मागवलेला नाही. त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याचे आदेश आणि त्यांना शो कॉज नोटीस काढण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. प्रशासनातले जे अधिकारी आहेत ना, त्या अधिकाऱ्यांची जी वागणूक आहे ती गेल्या 5 वर्षामध्ये जी प्रशासकीय राजवट होती ना, त्यांना आताही तसंच वाटतं की प्रशासकीय राजवट आहे आणि त्यांची मुजोरी कधी सभागृहाच्या समोर येते. परंतु आता नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत आणि आम्ही सत्ताधारी पक्षाचे असलो तरी प्रत्येक अधिकाऱ्याकडे काम करून घेण्याची जबाबदारी आमची आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार नाही. जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागतील त्यांच्यावरती कडक कारवाई. आणि त्यांना आता तुम्ही बघितलं असेल की मेडिकल ऑफिसरच्या सस्पेन्शनसाठी आम्ही आग्रह केलेला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांचे सस्पेन्शन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसलो. आपण जेव्हा घनकचरा व्यवस्थापनाला गाळ काढण्याचं जेव्हा टेंडर दिलं, हा गाळ कुठे टाकणार आहे याची निश्चिती करण्यासाठी आपण सांगितलं होतं, पण हा गाळ उघड्यामध्ये लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी या लोकांनी टाकलेला आहे. त्यांच्यावरती देखील कडक कारवाई करण्याचे आदेश आपण स्थायी समितीमधून दिलेले आहेत आणि रामदास कोकरे साहेब हे नेहमीच चांगली कारवाई करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नागरिकांनी कुठेतरी कचरा टाकला की त्यांच्यावर कारवाई करायची, पण या कॉन्ट्रॅक्टरनी जर कुठेही कचरा टाकला तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. याची दखल आम्ही घेणार आहे आणि कडक कारवाई याच्यावर देखील करणार आहे. सकाळी मला एक फोन आला, आमच्या प्रभागामध्ये एक नागरिक राहतात, तर त्यांना फ्रॅक्चर झालेलं म्हणून मी रुक्मिणीबाई दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर असं समजण्यात आलं की बँडेज हा स्टॉकच नाही, पण एक स्टॉक होता तो बघितल्यानंतर तो आम्ही ओपन केला, बघितला तो एकदम निकृष्ट दर्जाचा होता. की तो बँडेज आहे तो आपण समजा नळा पाण्याखाली धरला तर त्याचं पूर्ण जे सिमेंट आहे ते निघून जातं आणि कॉटन एक टिश्यू पेपरसारखं आहे. तर या गोष्टी मी आज स्टँडिंगमध्ये त्या दाखवल्या.
नाही असं काही नाही आहे. सगळ्यांनी जो विषय घेतला तो सगळ्यांनी सेमच घेतलेला आहे. शिवसेना असो या BJP असो, सगळ्यांनी आक्रमक भूमिकाच घेतलेली आहे त्यांनी. मनसे म्हणून आम्ही ठाम राहणार की अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे. कसं झालं की जी पट्टी जी आणलेली आहे ती पट्टी एकदम निष्कृष्ट दर्जाची आहे की त्याच्यावरती जे सिमेंट आहे हे लगेच निघून जातं. पण आपण जेव्हा जातो मेडिकलमध्ये जातो, मेडिकलमधनं जी गोष्ट घेतो चांगल्या क्वालिटीची, तर ती चांगल्या क्वालिटीची ती पाण्यामध्ये धरल्यानंतर ती व्यवस्थित त्याचं बँडेज आणि सिमेंट हे प्रॉपर हाताला लावलं जातं. अधिकाऱ्यांची मागणी की अधिकाऱ्यांना याच्यामध्ये सस्पेंड केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे.